ब्रेक नंतर आज TV9 करणार आहे म्हाडाच्या सरकारी लुटारूंचा पर्दाफाश. पाहूयात. TV9 करणार सगळ्यात मोठा पर्दाफाश. म्हाडा म्हणजे सामान्यांच्या स्वप्नांना गाडा. दलाल आणि अधिकाऱ्यांचं साटं लोटं. ट्रान्झिट कॅम्प आणि पुनर्वसित इमारतींवरही डल्ला. हे अधिकारी नाही, हे आहेत लुटारू. सरकारच्या पैशांचे. सामान्यांच्या स्वप्नाची लूट करणारे. म्हाडाचे सरकारी लुटारू. तुम्ही घाम गाळून घेतलेलं तुमचं घर दुसऱ्याच कोणीतरी तिसऱ्या माणसाला परस्पर विकून टाकलं तर तुम्हाला कसं वाटेल? विचारानेच तुमची झोप उडाली ना? पण हा फक्त विचार नाहीये, असं चक्क घडतंय आणि तेही मुंबईत. म्हाडाचे अधिकारी आणि दलालांनी मिळून सर्वसामान्यांच्या घराची अशी लूट चालवली आहे. म्हाडात सुरू आहे गौड बंगाल. घरं विकली जात आहेत परस्पर. पात्र माणूस ठरवला जातो अपात्र. घरांच्या व्यवहारात अधिकारी गबर. मुंबईत म्हाडाचा व्याप बराच मोठा आहे. लॉटरी काढण्याबरोबर रिपेअर अँड रिकन्स्ट्रक्शन विभाग, SRA स्कीम अशा अनेक बाबींमध्ये लोकांची घरं बांधली जात असतात तर रिडेव्हलपही केली जात असतात. त्यामुळे अशा घरांचे व्यवहार कायम सुरू असतात. पण सरकारी व्यवहार म्हणजे गैरव्यवहार हे जणू समीकरण झालंय. त्याप्रमाणे म्हाडाच्या या व्यवहारांमध्ये दलाल, अधिकारी आणि बिल्डर यांनी आपलं नेटवर्क तयार करून SRA आणि ट्रान्झिट कॅम्प मधले फ्लॅट परस्पर लाटण्याचा धंदाच सुरू केलाय. दलाल आणि अधिकाऱ्यांचं साटं लोटं. बिल्डरची ही गैरव्यवहारात मिलीभगत. सर्वसामान्यांच्या घराची लूट. मलिदा भलत्यांच्याच घशात. माहीम, धारावी, वडाळा, सायन यासह मुंबईतल्या अनेक महत्वाच्या ठिकाणी म्हाडाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यात या दलालांनी आपलं व्यवस्थित बस्तान मांडलंय. घर विकण्यासाठी त्यांच्याकडे प्रत्येक स्कीम आहे. इतकंच नव्हे, जर प्रकरण कोर्टाच्या कचाट्यात अडकलं तर स्टे ऑर्डर आणण्याची ही एक वेगळी स्कीम आहे. यासाठी लागणारा प्रत्येक नियम, त्याची पळवाट इथल्या अधिकाऱ्यांना माहिती आहे आणि त्यांच्याकडून NOC परवानग्या देऊन बिल्डरही व्यवस्थित त्यांचे कट घेऊन आपले खिसे गरम करतायत. पण यामध्ये फरफटला जातोय तो सामान्य माणूस. कारण नियम आणि कायद्याच्या कचाट्यात अडकण्यापेक्षा तो या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचेच फ्लॅट विकून अधिकारी गबर होतात. माहितीच्या अधिकाराखाली अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. पण त्यापैकी कारवाई किती प्रकरणांमध्ये झाली हे गूढच आहे. इंद्रजीत सिंग, TV9, मुंबई. तुम्ही पाहिलं कशा प्रकारे या अधिकाऱ्यांनी आपापल्या धंद्याची दुकानं लावली आहेत ते. आता आम्ही पर्दाफाश करणार आहोत ते या दुकानदारांचा आहे. हे नुसते दुकानदार नाहीयेत, तर सरकारचा पगार घेऊन सामान्यांच्या पैशांवर डल्ला मारणारे हे दुकानदार. दुकानदार नंबर 1. नाव अमर सूर्यवंशी. पद CDO शिवशाही पुनर्वसन प्रकल्प. कामाचं स्वरूप प्रोजेक्टमध्ये प्रभावित लोकांचा सर्व्हे करणं, त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये जागा करून देणं, तसंच योग्य माणसांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देणं. सध्याचं काम वरिष्ठ अधिकाऱ्यांची दलाली करणं, गरिबांसाठी बनवलेल्या ट्रान्झिट कॅम्पसाठी पैसे घेऊन तो दुसऱ्याच माणसाच्या नावे करणं. मिळकत धारावी आणि माहीममध्ये आपल्या अनेक प्रॉपर्टी असल्याचा दावा. दुकानदार नंबर 2. नाव SG सूर्यवंशी. अमर सूर्यवंशीचे काका. पद उपसमाज विकास अधिकारी, RR बोर्ड. कामाचं स्वरूप म्हाडामध्ये रिपेअर आणि रिकन्स्ट्रक्शनच्या कामांना NOC देणं. प्रोजेक्टमुळे प्रभावित लोकांची पात्र आणि अपात्र अशी विभागणी करणं. त्यांच्या हक्कानुसार त्यांना न्याय देणं. सध्याचं काम लोकांना अपात्र ठरवून त्यांना पळवून लावणं. बिल्डर लॉबीला मदत करणं. मालकाला अंधारात ठेवून अपात्र घराला पात्र करणं आणि त्यातून पैशांची देवाणघेवाण करणं. मिळकत यांचा दावा आहे की यांच्याकडे BKC मध्ये 5 फ्लॅट आहेत जे त्यांना विकायचे आहेत. दुकानदार नंबर 3. नाव संभाजी राणे.
पद उपसमाज विकास अधिकारी RR बोर्ड 5. कामाचं स्वरूप म्हाडामध्ये रिपेअर आणि रिकन्स्ट्रक्शनच्या कामांना NOC देणं, प्रोजेक्टमुळे प्रभावित लोकांची पात्र अपात्र अशी विभागणी करणं, त्यांच्या हक्कानुसार त्यांना न्याय देणं. सध्याचं काम लोकांना अपात्र ठरवून त्यांना पळवून लावणं, बिल्डर लॉबीला मदत करणं, मालकाला अंधारात ठेवून अपात्र घराला पात्र करणं आणि त्यातून पैशांची देवाणघेवाण करणं. मिळकत यांचा दावा आहे की यांच्याकडे माहीम पश्चिमेमध्ये SRA स्कीम मध्ये 4 फ्लॅट आहेत जे त्यांना विकायचे आहेत. तर ही आहे त्यांची कुंडली. यांचं जॉब प्रोफाईल आणि सध्याचं काम तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आम्ही तुम्हाला दाखवतो पुढच्या भागात की हे सगळे दुकानदार आपली दुकानं कशी लावतात आणि कुणाच्या मदतीनं. इंद्रजीत सिंग, TV9, मुंबई. TV9 पर्दाफाश केलेले हे म्हाडाचे एवढेच अधिकारी नाहीयेत, तर आणखी काही अधिकारी आहेत ज्यांचा पर्दाफाश TV9 वेळोवेळी करत राहणार आहे. मात्र या अधिकाऱ्यांचं हे सत्य समोर ठेवल्यानंतर गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूयात. नहीं, इसमें ये जो प्रक्रिया होती है, ये जो व्यक्ति होते हैं जो बेचने का काम करते हैं, और उसमें जरूर कुछ ऐसे अधिकारी होते हैं कि जो इस पे सहभाग होने का काम करते हैं. जैसे ट्रांजिट स्कैम में भी बड़े पैमाने के ऊपर लोगों को फंसाया गया, पैसे भराए गए, वो म्हाडा में भी जमा नहीं किए. ऐसे सभी अधिकारियों के ऊपर हम कार्रवाई हमने की है. उसमें 2-3 अधिकारियों को सस्पेंड करने का काम भी हमने किया है. अब आगे के काल में इसी तरह से ये घुसखोरी न हो, इसके लिए भी बड़े पैमाने के ऊपर विजिलेंस हमने करने की कोशिश की. ट्रांजिट स्कैम्स में पारदर्शिता आने के लिए बायोमेट्रिक टेक्नोलॉजी भी हम इस्तेमाल करने की काम हो रहे हैं. जैसे बुलेटिन मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.